एका छोट्याशा गावामध्ये दोन साधू राहत होते. दोघेही श्री स्वामी समर्थाचे भक्त होते. दोघेही दिवसभर साधू भिक्षा महाराज, मागायचे, थांबा. घरी यायचे आणि स्वामींचे नामस्मरण करायचे. त्यांचे छोटे छोटे झोपडे होते. तसेच ते शांतपणे स्वामींच्या भक्तीमध्ये दिवस घालवायचे. एक दिवस संध्याकाळी अचानक आकाश कोसळलं. भयानक वारा सुटला, जोराचा पाऊस झाला आणि काही वेळातच वादळाने दोघांच्या झोपड्यांचा अर्धा भाग उडवून टाकला. रात्र होईपर्यंत दोघेही साधू भिक्षा मागून परत आले. पहिला साधू जेव्हा आपल्या झोपड्याजवळ आला तेव्हा त्याने पाहिलं की त्याच्या झोपड्याचा अर्धा भाग तुटून पडला आहे. तो पाहताच खूप दुःखी झाला. त्याच्या डोळ्यात अश्रू आले. त्याने आकाशाकडे पाहिले आणि पाणवलेल्या डोळ्यांनी स्वामींना प्रार्थना करू लागला. स्वामी, माझ्या नशिबातच असं का केलं? माझं घर तू अर्ध का पाडलं आणि गरिबांच्याच नशिबामध्ये असं का करतोस? मी तुझी एवढी भक्ती करतो, पण तरी सुद्धा तू माझं झोपडं का तोडलंस? गावात एवढे मोठे मोठे बंगले आहेत, महाल आहे, तरी सुद्धा तुला माझंच का झोपडं दिसलं? थोड्या वेळाने दुसरा साधूही आला. त्यानेही पाहिलं त्याचंही अर्ध झोपडं तुटून पडलं होतं. त्याने आकाशाकडे पाहिलं आणि तो हसत हात जोडून बोलू लागला, हे स्वामी समर्था, तुझं खूप खूप आभार. एवढ्या मोठ्या भयंकर वादळामध्ये सुद्धा तू अर्धच झोपडं पाडलंस. तुझी कृपा किती मोठी आहे. आता रात्र झाली होती आणि दोघेही रात्री झोपण्यासाठी गेले. पहिला साधू अजूनही दुःखीच होता. तो विचार करत होता की आता काय करू, पुन्हा झोपडं कसं बांधू. पण दुसरा साधू मात्र आनंदाने गाणं गाऊ लागला. तो आकाशाकडे पाहून म्हणत होता, हे स्वामी समर्था, आज मला किती सुंदर दृश्य दिसत आहे. मी वर चंद्र पाहत आहे, तारे चमकत आहे. जर मला हे आधीच माहिती असतं की अर्ध चप्पर नसताना इतकं छान आकाश दिसतं तर मी झोपडं बांधतानाच अर्ध बांधलं असतं. आणि तो हसत हसत स्वामींचं नाव घेत घेत झोपी गेला. मित्रांनो, या गोष्टीतून शिकण्यासारखं तात्पर्य एकच आहे की परिस्थिती एकच असते पण विचार वेगळा असतात. नकारात्मक विचार माणसाला दुःखी करतात आणि सकारात्मक विचार माणसाला परिस्थितीमध्ये आनंद घ्यायला शिकवतात. म्हणून ज्यांच्याकडे सकारात्मक विचार असतात त्यांच्या जीवनात दुःखही आनंदात बदलतं. आणि स्वामी समर्थ नेहमी म्हणतात की भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे.